ह्या दोन परस्पर भिन्न विचारधारा आहेत. भिन्न विचारधाराची माणसं एकत्र राहू शकत नाही, तिला नांदू शकत नाही. त्याला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. त्याच्यामध्ये आता हे जागतिक दर्जाचं कसं आहे, हे जे महाबोधी महाविहार आहे बिहारमध्ये गयामध्ये, जे महाबोधी महाविहार आहे ते जागतिक दर्जाचं कसं आहे? तर नंबर 1 2002 साली युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन या संस्थेनं याला वर्ल्ड हेरिटेज साईट असं घोषित केलं. म्हणजे जागतिक वारसा स्थळ घोषित केलंय, विश्व धरोहर घोषित केलं. म्हणून हे जागतिक दर्जाचं. ही साधारण संघटना नाही, ही जगातली संघटना आहे, विनोद चालवती संघटना आहे. आणि त्या संघटनेने हे विश्व धरोहर आहे, हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, हे जागतिक वारसा स्थळ आहे म्हणून याला घोषित केलेलं आहे. आणि म्हणून हे जागतिक दर्जाचं आहे. का जागतिक दर्जाचे आम्हाला माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले जेवढे राजकारणी लोक आहेत, ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून तर राष्ट्रपतीपर्यंत सगळे ज्या ज्यावेळी बाहेर जातात त्यावेळी बुद्धाचं नाव घेतात. कुणीच दुसरं नाव घेत नाही, कारण दुसऱ्याचं चालतच नाही. कारण भारताची ओळख पहिली बुद्धाची आहे, दुसरी सम्राट अशोकाची आहे आणि तिसरी विश्वरत्न महामानव भारत. तिकडे बुद्धाचं नाव घ्यावं लागतंय. परवा नीता अंबानी गेले, जिचं 35 करोड रुपयाचं बाथरूम आहे. तर काय करत असेल माहित नाही, पण आहे. तर ती बाहेरच्या देशात जाऊन म्हणाली, आय केम फ्रॉम बुद्धाज लँड. म्हणावंच लागतंय. मी काय सांगतो, जागतिक दर्जा कसा आहे त्याचा. कुठलाही राजकारणी जाऊ द्या बाहेर, आपले मोदी साहेब तर तासनतास बुद्धावरच बोलतात आणि माझा बुद्धाचा कसा जवळ संबंध आहे सांगतात. ते कुणाचाही संबंध जोडतात, तसे ते अवस्था होतात. तिसरी गोष्ट, जे बाहेरचे लोक इथे येतात, राजकारणी, सेलिब्रिटी, धुरंधर लोक, स्टेट्समन, मुत्सदी लोक, जेवढी लोक येतात त्या सर्व लोकांना भारतातले राजकारणी लोक बुद्धाची मूर्ती किंवा बुद्धाचं पुस्तकच भेट देतात, दुसरं नाही. मी एक मुद्दा सांगतो, मी भाषण करत नाही. आम्ही भाषण करण्यावर बंदी घातली, हे वाटवलं नाही भाषण करतो म्हणून आम्ही ठरवलं समजावून सांगितलं पाहिजे. आणि कुठपर्यंत समजवायचं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. त्यासाठी मी VRS घेऊन एक मोठे काम करतो, दुसरं करत नाही. नोकरी सोडली IAS होती म्हणून कुटुंब त्यांचं काम करतंय, हे आपण काम करतो. काही लोकांनी मला विचारलं का नोकरी सोडली, आता कसं काय व्हायचं. म्हणजे गरजा कमी केलं सगळं भाग म्हणजे का सोडली, बाबासाहेबांनी दिली होती, बाबासाहेबांनी सोडली. आता सगळे डोक्यात आले, आता काय करायचं. म्हणून आम्हाला खूप समजावून घ्यावं लागेल मित्र हो. कारण बुद्धाचं जे काम आहे, कारण बुद्धाचा विचार हा समस्त भारतीयांना किंवा जगातल्या सर्व लोकांना दुःखातून आणि गुलामीतून मुक्त करणारा विचार. दुःखातून आणि गुलामीतून. आणि मित्र हो, जगामध्ये सर्वश्रेष्ठ काम जर काय असेल तर माणसाला दुःख मुक्त आणि गुलामीतून मुक्त करणे हे. आणि म्हणून हा विचार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक दर्जाचा आहे. दुसरं, हे प्रेरणास्थान कसं, एक झालं जागतिक दर्जाचं, आता एक प्रेरणास्थान कसं आहे. बुद्धाचा संघर्ष भारतातील समस्त लोकांना किंवा सर्व लोकांना दुःख मुक्त करणं आणि गुलामीतून मुक्त करण्यासाठी होतं. त्यांची जी विचारधारा आहे ती न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारित नवा समाज आणि नवा देश, नवं राष्ट्र, नवा भारत निर्माण करणं ही त्यांची विचारधारा आहे. आता ती सर्वांसाठीच आहे, म्हणून आम्हाला सर्वांना प्रेरणा द्यावी. कोणी म्हणेल काही बसलेलं, मला न्याय नको, मला स्वातंत्र्य नको, मला समता नको, मला बंधुत्व नको, मला वैज्ञानिक दृष्टिकोन नको, असं कोणीच म्हणू शकत नाही. त्याला बाधित आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि म्हणून समस्त भारतीयांचे हे प्रेरणा स्थान आहे, प्रेरणा केंद्र आहे. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, सांगितलीच पाहिजे. बुद्ध महान होते, बुद्ध अस्पृश्य होते.
बुद्ध शेड्यूल कास्ट नव्हते. बुद्ध मराठा कुणबी होते, ओबीसी माहीत असलं पाहिजे. आणि तर सगळ्यात मोठा पुरावा लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथील डॉक्टर आडनाथ हरी उर्फ आब साळुंके यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा इथं 27 वर्ष MA ला संस्कृत शिकवलं, पहिली दुसरीला नाही, आणि ते स्वतः मराठा कुणबी. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध. आणि पुस्तकाचा उद्देश सांगितलाय मराठा कुणबी ओबीसींना बुद्धाची ओळख करून देणे. हा पिन पॉइंट आहे. आणि तुम्ही जर ते पुस्तक आता असेल तर बघू शकता, असेल की तुम्ही ते पुस्तक घ्या, त्याच्या मुखपृष्ठावरती बुद्धाचं चित्र आहे. बुद्ध पद्मासनात बसले आणि बुद्धाचे हात मातीला लागले. आणि त्याच्या मलपृष्ठावर बुद्धाच्या वडिलांचं राजा शुद्धोधनाचं चित्र आहे. आणि राजा शुद्धोधन त्यांच्या शेतात नांगर चालवत आहेत, म्हणजे कुणब्याचं पोरग आहे, ओबीसीचं पोरग आहे, मराठ्याचं पोरग आहे. आमच्याकडून बरेच घोटाळे झाले, आम्ही कवटाळून बसलो, सोडायलाच तयार नाही. जरा सोडलं पाहिजे, श्वास घेऊन दिला पाहिजे. मराठवाड्यात, माळेवाड्यात, साडेवाड्यात, कोळीवाड्यात जाऊ दिलं पाहिजे त्यांना. आणि म्हणून ते सर्वांची प्रेरणा राहते, केवळ आपली नाही. जे लोक आज बुद्धाला मानतात केवळ त्यांची प्रेरणा नाही, त्यांची तर आहे, पण जे बुद्धाला मानत नाहीत पण बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांचीही प्रेरणा आहे. म्हणून समस्त भारतीयांची ती प्रेरणा आहे की बाब आम्हाला माहीत असली पाहिजे. मित्र, तिसरी गोष्ट, कोणतीही चळवळ चालवण्यासाठी, आंदोलन चालवण्यासाठी, मिशन चालवण्यासाठी प्रेरणेची गरज असते, प्रेरणा स्रोताची गरज असते. कुठले आंदोलन चालवायचं असेल, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये आंदोलन सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाचे टप्पे होते. पहिल्यांदा शिक्षण दिलं, नंतर साहित्य लिहिलं, नंतर महिला तयार केली, आणि 4 नंबरला कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानलं, आणि 5 नंबरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी पाहिजे प्रेरणा पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. आणि त्यासाठी त्यांनी 5 कामं केली. पहिली समाधी भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची फुलेंनी शोधून काढली 1869. रायगडला काणेरीच्या झोडपात वेढली होती, त्यांना मारलं आणि त्यांची समाधी गायब झाली, फुलेंनी शोधून काढली. वाचा पुस्तक महात्मा फुले आणि त्यांचा धर्म, लेखक आबा साळुंके, पान क्रमांक 31, 32, 33, 34, 35. कारण शिकलेले लोक फार वाजतात, शंका घ्या, कुठे गेले, कुठं पुरावा, कुठं जाळावा. आणि त्यात ते लिहिले त्यांनी. समाधी पहिल्यांदा शोधून काढली 1869 ला. पहिली जयंती फुलेंनी 1880 ला साजरी केली शिवाजी महाराजांना. 1000 ओळीचा पोवाडा पहिल्यांदा फुलेंनी लिहिला शिवाजी महाराजांवर. फुलेंनी 2 पोवाडे लिहिले, एक छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि दुसरा मोहम्मद पैगंबर साहेबांवर. नीट इतिहास माहित असला पाहिजे तर इतिहास निर्माण करू शकतो. नंतर फुलेंनी उपाधी दिली शिवाजी महाराजांना, कुळवाडी भूषण, म्हणजे शेतकऱ्यांचं भूषण, कुणब्याचं भूषण, रानात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचं भूषण, कुळवाडी भूषण. 1895 ला बाळ गंगाधर टिळकांनी शिवाजी महाराजांची जयंतीला हजर राहिले होते, आणि 80 अगोदर का 95 म्हणून प्रेरणा स्त्रोत शिवाजी महाराजांचं फुलेंनी शोधून काढलं. घाणेरीच्या झुडपात गेली होती, तिथं गेले, स्वतः कुऱ्हाड घेऊन गेले, घाणेरीची झुडपं तोडली, सगळं अंगरक्त बंबाळ झालं. मग समाधी स्वच्छ पाण्यानं होती, आणि शोग्यात फुलं घेऊन त्या समाधीवर वाहायला गेले. ही बातमी रायगडाच्या पायथ्याला राहणाऱ्या ग्राम भटाला कळली, आणि उघड्या पोटानं तो जाडवं हलवत गडावर आला, आणि जी फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीवर ठेवली, वाहिली, ती फुले लाखेर उधळली. आणि फुलेंना म्हणला, अरे शुद्रा, या कुंभटाला म्हणजे शिवाजीला देव करतोस, आम्हा ब्राह्मणाला दक्षिणा द्यायचं राहिलं बाजूला. जशी फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, अगदी तसंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कष्टानं श्रीलंकेतील बौद्ध नेते भंते, आदरणीय भंते अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकेतून भारतात आले, आणि भारतात 1891 ला ज्या साली बाबासाहेबांचा जन्म झाला त्या साली हे महाबोधी विहार शोधून काढले.
इतिहास माहीत असेल तर घडवता येतो. असं ते झाडी झुडपात वेढलेलं होतं, ह्यांनी शोधून काढलंय. कारण चळवळ चालवण्यासाठी, आंदोलन चालवण्यासाठी, मिशन चालवण्यासाठी प्रेरणा स्रोताची गरज असते आणि बुद्धासारखी प्रेरणा दुसरी नाही. म्हणून ही गोष्ट आम्हाला माहीत असली पाहिजे. ही पहिल्यांदा महाबोधी विहार शोधून काढणारी पहिली व्यक्ती जगातली अनागरिक धम्मपाल जे श्रीलंकेचे होते. पहिल्यांदा त्यांनी आवाज उठवला. पहिल्यांदा व्यवस्थापनाकडे मागणी केली की हे मंदिर, हे जे विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं. आणि तेव्हापासून त्यांनी संघर्ष सुरू केला. 1933 पर्यंत केला, मृत्यूपर्यंत केला. 42 वर्ष संघर्ष केला. 1891 ते 1933 42 वर्ष संघर्ष केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला श्रीलंकेतून येऊन. आणि त्याचा परिणाम म्हणून एक बरी गोष्ट घडली. ती कोणती? पूर्णपणे ते बौद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यात होतं. ते बौद्ध विहार हे आता जो कायदा बनवला ते बिहार सरकारच्या ताब्यात आलं आणि बिहार सरकारने हा कायदा बनवला. पण त्याची बिहार सरकारने मेक मारली. 5 लोक त्यांची ठेवली. गरज नसतं म्हणजे आमच्यावर आणण्याचा काय परिसीमा. म्हणून आमच्या या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग समाजाला जागृत करण्यासाठी व्हायला पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आहे मित्र. मी कोणता मुद्दा सांगतो, आमच्या भारतीयांचं प्रेरणास्थान काय आहे ते सांगतो. एवढंच नव्हे, पहिल्यांदा स्वतःचं लिहिलेलं बुद्ध चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर कंसात कदम गुरुजी कंसात कुणबी मराठा यांनी लिहिलं बुद्ध चरित्र कुणबी मराठा. आणि ते बुद्ध चरित्र त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर भेटले. आणि बाबासाहेबांनी त्याचा अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 ला अशोका विजयादशमी दिवशी बुद्धाचा मार्ग स्वीकारला. म्हणून आमचं भारतीयांचं प्रेरणास्थान. ते जागतिक दर्जाचं काय आहे, तो कायदा काय आहे, ते प्रेरणास्थान नेमकं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित असल्या पाहिजे. 1906 ला अजून एक जाता सांगतो. हे जे केळुसकर गुरु जे आहे ते केळुसगावचे मुंबईला शिक्षक होते. त्यांनी शिवचरित्र सुद्धा लिहिले 1906 ला, जसं बुद्ध चरित्र लिहिले. आणि ते पहिलं भारतातलं शिवचरित्र. आणि ते कसे विकायचे? डोक्यावर पुस्तकं घेऊन जायचे. आता सगळी लाईट लावले, बाकडे दिलेत तुम्ही, ते डोक्यावर न्यायचे आणि बरोबर जाऊन विकायचे. भाजीपाला विकतात तसे. आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा तो पुस्तक विकायला होता. त्या लहान मुलाचं नाव डॉक्टर B.R. आंबेडकर. म्हणजे कुणी गिराईक मिळालं की ते पुस्तक काढायचे, बाबासाहेबांना हातात द्यायचे, बाबासाहेब ते विकायचे, पैसे घ्यायचे. मग एक रशियन माणूस भेटला आणि म्हणाला, तुम्ही असं करा, हे पुस्तक खूप चांगलं आहे, तुम्ही ह्याचं इंग्रजीत भाषांतर करा. त्यांनी केलं. बँकेचं कर्ज काढलं, त्याला 25,000 खर्च झाला. ते शिक्षक भाडुत्री खोलीत राहत होते आमच्यासारखे. मग पुस्तक काय खरेदी कुणी करणार? इंग्रजीचं. बँकेनं नोटीस दिली, तगादा लावला की तुम्हाला तुमच्यावर जप्ती. आता हेच भाड्याच्या घरात राहते, कशाची जप्ती? पण त्यांनी सांगितलं तुमच्यावर कायदेशीर कारवाई. मग ते शाहू महाराजांकडे गेले आणि शाहू महाराजांना म्हणाले असं असं झालंय. शाहू महाराजांनी पुस्तक पाहिलं, म्हणजे खूप चांगलं पुस्तक आहे, मी लगेच 250 प्रती घेतो. त्यांनी घेतल्या, त्याचे पैसे दिले आणि म्हणजे आता मी मुलाच्या लग्नाच्या गडबडीत आहे, मी मुंबईला चाललोय, मी आलं की तुम्ही या, आपण बसू, चर्चा करू, तुमची सगळी पुस्तकं मी घेतो आणि 25,000चं कर्ज मी फेडतो. लग्नाला गेले. लग्नावर येताना घोटाळा झाला, आजारी पडले आणि पन्हाळा लॉज मुंबई या ठिकाणी 6 मे 1922 ला एक्सपायर झाले. पुस्तक किती खतरनाक आहे हे सांगतो तुम्हाला. शिवचरित्र. पुन्हा समस्या निर्माण झाली, कर्जाचं काय करायचं? मग ते सिंधियाकडे गेले ग्वाल्हेरला. तिथे शिवाजीराव सिंधिया होते, ते माधवराव सिंधिया वगैरे आहेत ना, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना ही कर्म कहाणी सांगितली. तेही प्रभावित झाले. म्हणजे मी तुमचं पुस्तक विकत घेतो, तुमचं कर्ज भरतो, पण सध्या माझं थोडं संस्थानिकाचं काम आहे, मी इंग्लंडला चाललोय, आलो की तू परत आलेच नाही. तेही गेले. हसण्यासाठी नाही सांगत मी, तो शिवचरित्र किती खतरनाक आहे. अजून तुम्हाला, मला नाही वाटत तुम्हाला हा विषय कळलाय. मला नाही वाटत तुम्हाला हे कळलं. मी मुद्दाम सांगतो, हे कळलं असं वाटत नाही. मारलं त्यांना आता थोडं कळलं.
पुन्हा ती कर्ज, पुन्हा टेन्शन वाढलं, ती नवी समस्या, पहिली समस्या पुन्हा नव्याने उभी राहिली, पुन्हा कुणीतरी सल्ला दिला म्हणजे तुम्ही इंदोरला कोळकर. हे सगळे महाराष्ट्रातील लोक होळकराकडे गेले की ते यशवंतराव होळकर त्यांना पुन्हा एक कर्म कहाणी सांगितली. म्हणजे गुरुजी हे 25,000 रुपये धरा, मला तिसरा माणूस पाहिजे नाही, मला काही मारायचं नाही, मी 25,000 घ्या. अरे पण म्हणजे मी 25,000 घेऊन मुंबईला कसं जाऊ, ती काही सांगू नका, म्हणजे 25,000 घ्या तुम्ही घ्या. हो म्हणजे मी जाऊ शकत नाही. बरं असं करतो म्हणजे माझा एक माणूस देतो, सिक्युरिटी देतो, बँकेत जा, हुंडी घ्या, म्हणजे डिमांड ड्राफ्ट घ्या आणि तो घेऊन मुंबईला जा. त्यांनी पैसे बँकेत भरले, तिथं हुंडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट घेतला, बॉम्बेला आले आणि त्यांनी आनंद झाला. म्हणजे 500 प्रति मी तुम्हाला पाठवतो फ्री ऑफ कॉस्ट. 500 प्रति पाठवल्या आणि 500 प्रति पोहोचण्याच्या आतच यशवंतराव होळकरांचं राज्य खालसा केलं. पुस्तक किती खतरनाक आहे, वाटतं थोडं तरी समजलं असं. थोडं आमच्या सोबत व्यवहार कसा होतो म्हणून ही सगळ्या भारतीयांची प्रेरणा आहे. फक्त आपली एकट्याची बौद्धांची प्रेरणा नाही, ते स्वतःला बौद्ध म्हणतात. ही बाब आमच्या लक्षात आली पाहिजे मित्र हो. म्हणून जागतिक वारसा तो ऍक्ट काय आहे आणि भारतीयांची प्रेरणा कशी आहे या गोष्टी मला वाटतं समजायला सोप्या गेल्या असतील, समजल्या असतील. दुसरं आहे की बौद्ध बांधवांनी आंदोलनासाठी एकच मिनिट, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, त्यामुळं तारीखवार बोलावं लागतं, त्यामुळं पुरावे ठेवावे लागतात मित्र. आता दुसरा आणि तिसरा यातला विषयातला की ब्राह्मणीकरण म्हणजे नेमकं काय, ब्राह्मणीकरण म्हणजे काय. बरीच वेळा बरेचदा लोक बोलत राहतात ब्राह्मणीकरण ब्राह्मणीकरण ब्राह्मणीकरण. मित्र बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार, त्याला म्हणतात ब्राह्मणीकरण. बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार. दुसरं तो ब्राह्मण प्रतिपादक, ब्राह्मणीकरण. आता काय सांगतात ते 4 हिंदू, हे सुद्धा ब्राह्मणीकरण आहे, कारण ते 4 हिंदू नाहीत, ते ब्राह्मण आहेत. सांगत नाहीत त्याला. म्हणजे आपल्या लोकांना फसवण्यासाठी किंवा मूळ निवासी नागवंशी बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी युरेशियन ब्राह्मणांनी जे सगळे डावपेच केले त्याचा शेवटचा डावपेच, शेवटचं षडयंत्र म्हणजे ब्राह्मणीकरण. आणि गया कोर्टानं म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयानं 1885 ला निकाल दिलाय की बुद्ध विष्णूचे 9वे अवतार नाही, विष्णूचा बुद्धाचा काही संबंध नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काशी विद्यालयामध्ये, विश्वविद्यालयामध्ये जे भाषण केलं चोपडला, त्यामध्ये स्पष्ट बाबासाहेब म्हणतात की बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार आहे, हा ब्राह्मणांनी केलेला खोडसाळ प्रचार आहे, बाबासाहेब म्हणतात. आता मूळ मुद्दा आहे ब्राह्मणी अर्थाचा, ब्राह्मणीकरणाचा नेमका अर्थ आहे. तर ब्राह्मणीकरण म्हणजे ब्राह्मणाला अनुकूल विचार करणे, ब्राह्मणाला हवा तसा विचार करणे, ब्राह्मणाला पाहिजे तसा विचार करणे, ब्राह्मणाच्या सोयीचा विचार करणे, ब्राह्मणाच्या फायद्याचा विचार करणे, थोडक्यात ब्राह्मण म्हणतील तसा विचार करणे, त्यातील ब्राह्मण. आपलं स्वतःच काहीच नाही. मी एका कार्यक्रमाला गेलो आणि त्यांना म्हणलं आम्हाला नका बोलू, नाही म्हणजे याच नका बोलू, म्हणजे नाही याच. प्राध्यापक लोक होते. कार्यक्रम सुरू झाला, सगळे वक्ते ब्राह्मण, एक वक्ता येणार, दुसरा येणार, आणि आम्ही कसं वागलं पाहिजे सांग. तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्ही असं वागलं पाहिजे, मार्गदर्शन म्हणजे सल्ला द्या. माझा नंबर आलं, मी पण सल्ला द्या. म्हणून आता ब्राह्मणांनी खूप सल्ले दिले, आता माझा एक ब्राह्मणाला सल्ला, आता आम्हाला सल्ला देणं बंद केवढाच. आणि तुम्हाला वाटतं की तुमचं नाही ऐकल्यावर आम्ही खड्ड्यात पडतो का, आम्हाला पडू दे, आमचं आम्ही पडलो तर उठू ना. हे असं वागण्याचा ब्राह्मणीकरण. दुसरी गोष्ट, ब्राह्मण ज्या गोष्टीला मान्यता देतात त्या गोष्टीला मान्यता देतात. हे डोळे झाकून ब्राह्मण वर्ण व्यवस्थेला मान्यता देतात, आपण मान्यता देतात. ते अस्पृश्यतेला मान्यता देतात, आपण मान्यता देतात. ते जाती व्यवस्थेला मान्यता देतात, आपण मान्यता देतात. ते क्रमिक समानतेला मान्यता देतात, आपण मान्यता देतात. ते महिलांच्या गुलामीला मान्यता देतात, आपण मान्यता देणं. ते ओबीसीवर शूद्रत्व थोपतात, आपण त्याला मान्यता देणं. ते आदिवासीला अलग करतात, सेग्रिगेशन करतात, आपण त्याला मान्यता देणं. म्हणजे ते जे जे करतात त्याला मान्यता देणं. आता अस्पृश्यता नीच आहे आणि तरी ते नीच आहे तरी त्याला मान्यता देणं, हे करणं हे आणि
सर्वात जास्त शिकलेल्या लोकांचं ब्राह्मणीकरण होतं. आनंदी लोक फार चांगले आहेत त्याबाबतीत, त्यांचं धन्यवाद. आम्ही पुस्तकाचा कवर सुद्धा झाकून ठेवतो. बघल पण त्यांच्या सोयीचं वागणं, त्यांना हवं तसं वागणं, त्यांना पाहिजे तसं वागणं हे ब्राह्मणीकरण आहे. आता बघा जात, आता हे तुमचं पत्रक आहे, हे मी हातात धरलं, याला फिजिकल अस्तित्व आहे. इट हॅज फिजिकल एक्झिस्टन्स. ओके, हातात धरलं दिसते, जात धरून दाखवा, हातात जात हातात धरून दाखवा की which have no physical existence. अहो त्याला जातीला अस्तित्वच नाही तरी आम्ही घट्ट पकडून ठेवली आणि इतकी पकडून ठेवली की त्याच्यापेक्षा दुसरं काहीच पकडले ते त्यांनी सांगितलं. आणि ते आम्ही जस्टिफिकेशन पण करतात, जी डोक्यातून कधीच जात नाही ती जात. अरे घालवली बाबासाहेबांनी. 6,000 जाती ब्राह्मणांनी निर्माण केल्या, त्याचे 6 प्रवर्ग बाबासाहेबांनी निर्माण केले. एससी 1608 जाते, 1108 जाते आणि 16.3 संख्या. एसटी 750 जाते, 8.6 लोकसंख्या. ओबीसी 3803 जाते, 65% लोकसंख्या. एनटीडीएनटी 199 जाते, 12 करोड लोकसंख्या. आणि धर्मांतर धर्म परिवर्तन केलेल्यांचा एक समूह आहे आणि महिलांचा एक. 6 प्रवर्ग केले, 6,000 जातीचे 6. आता आम्ही पुढे जायला पाहिजे का मागे यायला पाहिजे? आणि पुन्हा तो 6वा प्रयोग बाबासाहेबांनी केलाय 6,000 जातीला एकत्र करण्याचा. कोणता? धम्म चक्र प्रवर्तन. आम्ही तिथपर्यंत पोहोचू नये हा भाग वेगळा, पण तोच प्रयत्न आहे. बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केलं किंवा धर्मांतर केलं. 326 महासून इतर जातीने बौद्ध धर्म स्वीकारला. 326 चा आकडा कुठे ते जाते कल्पना तरी आहे. मुद्दा हा की ब्राह्मणीकरण नेमकं काय आहे हे जर आम्हाला समजलं नाही तर फार अवघड आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात, ब्राह्मणीकरण हे ब्राह्मणेतरांचं होतं, अब्राह्मणांचं होतं, गैर ब्राह्मणांचं होतं, ब्राह्मणांचं होत ना. त्यांचं व्हायचं आपलं होत आहे, आपण त्यांच्या सवयी लावून घेतो. ते म्हणतील तसं, ते म्हणतील त्याप्रमाणे. एकदा मी कोल्हापूरला गेलो, माझा 2 दिवसाचा केडर कॅम्प, आणि त्याच्या अगोदर तिथे एक कार्यक्रम झाला. डॉक्टर आह साळुंखे वगैरे जयश्रीराव पवारच्या कार्यक्रमाला होते. आणि तिथं ब्राह्मण काय करतात, स्टेजवर आल्यावर ते गप्प बसत नाही. पहिल्यांदा लाईन ऑफ थिंकिंग करून देतात आणि मग आपण तसंच बोलत राहतो. ते पहिल्यांदा बोलतात, एक लाईन ऑफ थिंकिंग देतात, असं बोला, ते तसं बोलतात. ते सांगत नाही तसंच बोला, पण त्यांची एक थेअरी आहे. मग तिथे एक ब्राह्मण आला आणि त्यांनी सांगितलं शाहू महाराज ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. बस सगळ्या वक्त्यांनी याच्यावरच बोलले, लाईन ऑफ थिंकिंग हीच झाली. मी ज्यावेळेस कोल्हापूरला गेलो त्यावेळेस मला सांगितलं सर म्हणजे काल असं झालं. ठीक आहे. मग माझ्या 2 दिवसामध्ये शाहू महाराजांचा एक मुद्दा आहे 3 तासाचा. त्यात शाहू महाराज आले. मी स्वतः शाहू महाराजांवर पुस्तक पण लिहिले, राजातील माणूस आणि माणसातील राजा, लोक राजा छत्रपती शाहू महाराज. पण शाहू महाराजांचा मुद्दा आल्यावर मी सांगितलं शाहू महाराजांचा ब्राह्मणाला विरोध नव्हता, याबद्दल शाहू महाराजांचं हार्टली अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पण ब्राह्मणांचा शाहू महाराजाला विरोध होता, त्याचं काय करायचं? भारत झाली चारच्याच कोल्हापूरवरती गाडी भरच आमचा गोवटला पाहिजे ना काय ते हो. म्हणून आम्हाला हे समजल्या पाहिजे गोष्टी मित्र हो. तर हे ब्राह्मणीकरण जे होतं ते ब्राह्मणेतरांचं होतं, अब्राह्मणांचं होतं, गैर ब्राह्मणांचं होतं. अर्थात संवैधानिक भाषेत एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेटी याचं. आणि ते का करतात माहिती का? भारताची लोकसंख्या 146 करोड आहे. आता एकट्याला ब्राह्मणीकरण करायचं म्हणजे किती अवघड काम. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 करोड 24 लाख आहे, 64 लाख. आता एकट्या महाराष्ट्राच्या लोकांना पकडलं तर ब्राह्मणीकरण करणं सोपं जाईल का? मग ते काय करतात, महापुरुषाचं ब्राह्मणीकरण करतात आणि महापुरुषाच्या माध्यमातून त्यांचं ब्राह्मणीकरण करतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचं किंवा शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांचं ब्राह्मणीकरण. गो ब्राह्मण प्रतिपादन हा शब्द कुठंच नाही इतिहासात, इतिहासातच नाही हा शब्द. उलट फुलेंनी पुळवाडी भूषण दिलाय, आम्ही बहुजन प्रतिपादन म्हणतो. आता गो ब्राह्मण मध्ये शिवाजी महाराजाला 2च कामं दिली, एक गायीचं रक्षण, दुसरं ब्राह्मण. बाकी तरी काय घोडं मारलं आमचं बी करा ना. तर ह्या बाबी आम्हाला लक्षात आल्या पाहिजेत, आम्ही त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणून वाया महापुरुष ते ब्राह्मणीकरण करतात. काय
काय एकटे शिवाजी महाराजांचं केलं की अख्खा महाराष्ट्राचं होतं. बुद्धाला नववा अवतार म्हणले की अख्खा भारत बुद्धाला नववा अवतार म्हणतो. बस त्यांना एवढंच करायचं, डिवेल करायचं, द्विधावस्था करायची, डबल वोटिंग करायचे, डबल गेम खेळायचा आहे. ते काय म्हणतात डबल ढोलकी का काय तसं वाजवायचं. ह्याच्यापासून आम्ही व्यक्त झालं पाहिजे. मित्र, याची पार्श्वभूमी काय? हा जो लढा आहे, तुमचा किती वेळ मिळत मला सांगता येणार नाही, तरी पावणे झालं. हा जो लढा आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? तर 2300 वर्षापूर्वी चक्रवर्ती सम्राट अशोकानं हे महाबोधी महाविहार गयामध्ये बांधलं. उरुवेला नगरात निरंजना नदीच्या 2300 वर्षापूर्वी. त्यावेळी गुप्त आणि पाल ही घराणी राज्य करत होती आणि गुप्त हे बौद्ध घराणं होतं, पाल हे बौद्ध घराणं होतं आणि पाललाच आता दंड म्हणतात. तुम्ही जर नॉर्थ इंडियात जा तिकडं पाल म्हणजे सगळे दंड. आम्ही इथंच पाठी ठोकून बेजार झालो, मी बाहेर पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर काय झालं, जोपर्यंत गुप्त आणि पाल घराणं होतं ते बौद्धांच्या ताब्यात होतं पूर्णपणे हे महाबोधी महाविहार. आणि मग बंगालचा राजा शशांक हा ब्राह्मण होता, तिथं आला, त्यानं कब्जा घेतला आणि शैव महंत नावाला तिथं ठेवलं. तेव्हापासून ते ब्राह्मणाकडे गेले. त्यानंतर 1891 पासून श्रीलंकेचे बौद्ध नेते बंदेजी अडागाई धर्मपाल यांनी संघर्ष करून 1949 ला हा कायदा करण्यात यश मिळवलं. निदान बामणाच्या कचाट्यातून काढलं आणि बिहार सरकारच्या कचाट्यात गेलं. पण बिहार सरकारने पुन्हा तिथं पाल बांधून केलं. ही पार्श्वभूमी आपल्याला माहित असली पाहिजे. मित्रो, त्यानंतर 1953-55 ला श्रीलंका व अन्य बौद्ध देशातल्या लोकांनी याचा विरोध सुरू केला. भारतातल्या नाही, माहितच नाही. श्रीलंका व अन्य देशातल्या बौद्ध लोकांनी याचा विरोध सुरू केला आणि महाबोधी महाविहाराची पूर्ण व्यवस्था बौद्धांच्या हवाली करावी, बौद्धांच्या ताब्यात द्यावी असा सूर त्या मागणीचा लावला. त्यानंतर 1970 आणि 80च्या दशकामध्ये बुद्धाची जयंती करणारी लोक आणि जनजागरण करणारी लोक यांनी महाविहाराच्या मुक्तीचा पुन्हा लढा सुरू केला. त्यानंतर 1994 ला महाबोधी हे महाविहार जे आहे याचं मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजे BTMC म्हणजे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी यांची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्याकडून काढून ते बौद्ध लोकांकडे देण्यात यावे असं चर्चा सुरू झाली. त्यानंतर 2002 ला आता सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं, विश्व धरोहर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं, जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. 7 जुलै 2013 जसं आंदोलन वाढत राहिलं, जनजागृती वाढत राहिली, प्रबोधन होत राहिलं, लोकांमध्ये जागृती वाढत राहिली, 7 जुलै 2013 ला या महाबोधी महाविहारात शृंखलाबद्ध बॉम्बस्फोट केले. हे सगळं का चाललंय? तुमच्याकडे नाही आलं पाहिजे, तुम्ही म्हणलं काय पाहिजे आमचं. आता बॉम्बस्फोट होतात. आता बुद्धाने युद्ध थांबवायचं काम केलंय. बुद्धाच्या विचारामुळे सम्राट अशोकाची तलवार त्या चिवरात दिन झाली. हो, अंगुलीमालानं आपला धंदा सोडला वाईट वागण्याचा आणि त्यांच्या महाविहारामध्ये शृंखलाबद्ध बॉम्बस्फोट झाले. म्हणजे याच्या नावाखाली जे आंदोलन करते होते त्यांना सांगण्यात आलं आता तुम्ही इकडे यायचं ना, इथं धोका आहे. आता ते मॅनेजमेंट कमिटी आणि सरकार बघून हटवण्यासाठी काय काय केलं. त्यानंतर 2019 आणि 2020 ला पुन्हा बौद्ध संघटनांनी 1949 चा कायदा रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी आणि हे महाबोधी महाविहाराचं संपूर्ण मॅनेजमेंट हे बौद्धांच्या हवाली करावं अशी मागणी सुरू केली. आणि आता 2025 सुरू झालं आणि आजही ते मंदिर, ते विहार, महाबोधी महाविहार, बोधगया विहार अजूनही बौद्धाच्या ताब्यात नाही. जी आतापर्यंत ही 2025 पर्यंत ज्यांनी आंदोलन केली तीच मागणी भारतीय कर्मचारी संघ त्याचं मी काम करतो आणि भारतीय स्वाभिमानी संघ आणि विश्व बौद्ध संघाची आहे. आणि त्यासाठी आम्ही देशभरामध्ये याचं जनजागरण करतो आहोत आणि याच्याबद्दल जनजागृती करून लोकांचं आंदोलन, लोक चळवळ उभी करत आहोत. आणि त्यात तुम्ही हिंगोली वाल्यानं सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे. काही सत्य, काही तथ्य. आता प्रश्न आहे की 1891 पासून आंदोलन चालू आहे तरी ते आमच्या ताब्यात का नाही? काय कारण आहे? तर काही तथ्य पण समजून घेतली पाहिजे. मित्रहो, भारतामध्ये बौद्धांची संख्या 2011च्या जनगणनेनुसार 1% आहे.
काय करेल एकटा काय करेल? आणि महाराष्ट्रात 8.5% आणि 8.5% मध्ये 90% महाराष्ट्र. त्यात कोणा दलित? खरं तर भारतीय संविधानात हा शब्द नाही. भारतीय संविधानात SC आहे, ST आहे, OBC आहे. दलित काय? दलित इज अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड. आम्ही अजून बाहेर आम्ही नेमकं महार आहोत का, स्पृश्य आहोत का, दलित आहोत का, शेड्यूल कास्ट आहोत का, बौद्ध आहोत, काहीच कळायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हिमतीवर आमचा एकही MLA निवडून आणू शकत नाही आणि भारतामध्ये आमच्या ताकदीवर मतावर एकही MP मध्ये खासदार निवडून आणू शकत नाही. आणि जोपर्यंत आमचा MLA विधानसभेत जाणार नाही आणि खासदार लोकसभेत जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी होणार नाही. आणि काम कोणी करायचं? म्हणजे वास्तव काय आहे ते तथ्य आणि सत्य समजून घेतलं पाहिजे. हे पहिलं सत्य आहे. दुसरं सत्य, आम्ही सत्तेत नाही आहोत. बौद्ध सत्तेत नाही आहेत, सत्तेच्या बाहेर आहेत. म्हणजे राजाश्रय नाही. आणि राजाश्रय असल्याशिवाय हे काम होणार नाही. काल 9 नोव्हेंबर 2019 रामाला राजाश्रय मिळाला, बुद्धाला कसा मिळाला? DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2019 निकाल दिला. काय निकाल दिला? राम मंदिराच्या संदर्भात माझ्या पुढे धर्मसंकट निर्माण झालं. मग मी प्रार्थना केली देवाची, मार्ग कसा काढायचा. मग देवाने सांगितलं असा काढायचा. मग मी राम मंदिराच्या बाजूने निकाल केला. आणि सबूतचं काय करायचं? बोलायला काय करायचं? म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश असा निकाल देते आस्था के आधार पर, क्योंकि आस्था ही कोई रास्ता निकालती है. इस मुसीबत से रास्ता निकालने के लिए मैंने भगवान से प्रार्थना की और भगवान ने कहा ऐसा करो क्या, आस्था से रास्ता निकलता. अटल बिहारी कसं बोलत होते? निकाल आता उद्या तुमची केस झाली तर असाच निकाल येणार नाही. नाही हिंदूच म्हणजे त्यांची पुढची तयारी आहे. पंढरपूरचं विठोबाचं मंदिर बुद्ध आहे, जगन्नाथपुरी बुद्ध आहे, बालाजी बुद्ध आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी बुद्धाची आई आहे, महामाया हे मुंबईचे काय एकविरा देवी बुद्धाची आई आहे. म्हणजे असं सगळंच निकाल म्हणून त्यांनी थोपवून धरले. हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बौद्धेतरांचं जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं मिळत नाही. बौद्धेतरांचं म्हणजे कोणतं? आपण बौद्ध लोक सोडून जे आपले बहुजन आहेत, SCच्या इतर जाती, ST, OBC, NT, DNT, BJP आणि ज्यांनी धर्म परिवर्तन केलं ते जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, मुस्लिम आलेले काय त्यांचं सहकार्य मिळत, जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. चौथी गोष्ट, जे लोक हे आंदोलन करतात ते मॅनेज होतात. हे पाहिलं असेल तुम्ही. आता आम्ही विश्लेषण केलं पाहिजे मित्र. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे इमानदारीनं आंदोलन करतात आणि जे मॅनेज होत नाहीत त्याला मेंटली आणि फिजिकली टॉर्चर केलं जातं. 36 दिवस त्या माणसाला तुरुंगात टाकलं बनते विनाचे. तर ह्या सगळ्या बाबी आहेत आणि आम्हाला ते महाबोधी महाविहार मुक्त करायचं आहे. तर आम्ही ते काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याची सगळी किमान माहिती तरी आमच्याजवळ आंदोलन नंतर करू, माहिती तरी आधी असली पाहिजे. मग आता उपाय काय केला? आता उपाय मित्र हो, उपायामध्ये की शत्रूने आम्हाला कोणत्या समस्येत गुंतवून ठेवले त्या समस्या शोधून काढल्या. जसं हिंदू मुसलमान ही एक समस्या आहे. खरं तर ही समस्या नाही, निर्माण केलेली समस्या हिंदू मुसलमान. दुसरी समस्या आहे हिंदू राष्ट्र बनवायचं. खरं तर हे हिंदू राष्ट्र नाही, ब्राह्मण राष्ट्र बनवायचं. तिसरी समस्या आहे वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे काय समजतंय का? वन नेशन वन इलेक्शनचा अर्थ आहे वन कास्ट डिक्टेटरशिप. म्हणजे पुन्हा ते बाबासाहेबांनी जेवढं प्रयासाने करून ठेवलंय ते सगळं जाण्याच्या मार्गावरचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून दुसरा उपाय आहे की बौद्ध नेमके कोण आहेत ते आम्हाला सांगावं लागेल. बौद्ध नेमके कोण आहेत, केवळ एकटे आपणच नाही आहोत, तर ते नेमके कोण बौद्ध आहेत ते सांगावं लागेल. आणि याच्यासोबतच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास सांगावा आणि गाव पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रबोधन आणि जागरण करावं लागेल. असं केलं तर आणि त्याचा आंदोलनाचा एक कालावधी ठरवावा लागेल. 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष. कारण ते आता तर काय होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही हे मी तुम्हाला सांगतो. पण आम्ही जर ठरवलं
तर ते होऊ शकतं. त्यासाठी 5 ते 10 वर्षाचा टाइम बॉन्ड कार्यक्रम आपल्याला निर्धारित करावा लागेल. कारण ही 135 वर्षाची लढाई आहे. 1891 ते आता 2025 135 वर्ष होतात. इतकी मोठी लढाई आहे. खरं तर त्यांनी स्वघोषित बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. ते तसं करणार नाही. 135 वर्ष झाले या गोष्टी. दुसरं अजून काय केलं पाहिजे? नौजवान लोकांकडे हे माहिती गेली पाहिजे. नौजवान लोकांना यासाठी तयार केलं पाहिजे. नौजवान लोकांच्या हातात नेतृत्व दिलं पाहिजे. आता माझं 67 वर्ष आहे. कधी म्हणत सांगता येत नाही. बीपी, शुगर, हे ते नौजवान लोकांनी पुढे आलं. अजून एक गोष्ट केली पाहिजे की अन्य देशातील जे बौद्ध बांधव आहेत, 37 देशात धर्म आहे, त्यातल्या 4 देशात राजधर्म आहे, त्या देशापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की हे बौद्धांचं महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, ते आम्हाला मुक्त करायचं. आणि त्यांचं समर्थन या मुद्द्यावर आंदोलनासाठी घेतलं पाहिजे. कारण जगामध्ये बुद्धाला सर्वात जास्त महत्व आणि मान आहे. अजून काय केलं पाहिजे? मी उपाय सांगतोय की भारतामध्ये मूलनिवासी बहुजन समाजातील जेवढ्या म्हणून धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना आहेत त्या सर्वांचं सहकार्य घेतलं पाहिजे. आणि ते घेण्यासाठी बौद्धांनी पुढाकार घेतला पाहिजे, पहल केली पाहिजे. आणि त्यासाठी आपला इगो, अहंकार, घमंड आणि अक्कड बाजूला ठेवली. काय इगो, अहंकार, घमंड आणि अक्कड बाजूला ठेवलं. हार मनमोड करावा लागेल आणि त्यांचं सहकार्य आम्हाला घ्यावं लागेल. तरच ते सहकार्य करतील. आम्ही जर इगो, अहंकार आणि घमंड हे घेऊन बसलो तर कुणी सहकार्य करणार नाही. कारण आमच्या इगो, अहंकारात, घमंडीपेक्षा समाजाचं हित, देशाचं हित आणि संविधानाचं हित मानलं. म्हणून त्याला आम्ही त्यागलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे मित्र? टेम्पल ऐवजी, मंदिराऐवजी विहार शब्द वापरायला पाहिजे. आमचं ब्राह्मणीकरण होत आहे. विहार हे जे बिहार नाव पडलंय ना, विहार या शब्दावरून पडलं. हा इतिहास आहे. त्यामुळे नॉर्थ इंडियाची लोक एवढे हुशार आहेत की बिहार हे बिहार नाव होतं तर त्यांनी काय केलं, ते नको म्हणून वचा उच्चार बसारखा करतात नॉर्थ इंडियामध्ये. तुम्ही पश्चिम बंगालला जा, ते वसंत म्हणत आहेत, बसंत. ठरवून जाणीवपूर्वक, आणि आता ती सवय लागली सगळ्यांना. खरं तर ते बिहार आहे, त्याचं त्यांनी बिहार केलं. म्हणून आता आम्ही मंदिर शब्द नाही वापरला पाहिजे, टेम्पल शब्द त्यांनी जाणीवपूर्वक आणला. शब्द ताकद, शब्दात खूप ताकद असते मित्र, आपल्याला माहिती आहे. आणि या शब्दाच्या ताकदीवर बाबासाहेबांनी काम केलं. म्हणून आम्ही विहार शब्द वापरला पाहिजे. दुसरं, जे हिंदू महंत म्हणतो ना, हिंदू सदस्य, ब्राह्मण सदस्य म्हटलं पाहिजे. लगेच परिणाम होतो. हिंदूचे आज ब्राह्मण लागतात, कळतच नाही नेमकं काय. ब्राह्मण मनात एवढे पडत. नस दाबली पाहिजे. नाक दाबल्यावर तोंड उघडेल ना. नाक नाही दाबलं तर तोंड नाही उघडत. या गोष्टी जर आम्ही केल्या तर मात्र हे यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. आणि असं होऊ शकतं आणि आपण असं करू शकतो. अजून काय केलं पाहिजे? अजून बौद्ध बांधवांनी सांगतो, भिक्खू सहित सर्व बौद्धांनी काय केलं पाहिजे? जेवढी जेवढी बौद्धेतर लोकांची आंदोलन आहे, बौद्धेतर लोकांची, ख्रिश्चनांची, मुसलमानांची, शिखाची, लिंगायतांची, ओबीसीची, मराठ्यांची, कुणब्यांची, एसटीची, आदिवासी, जेवढी आंदोलन आहेत, जेवढी, त्या सर्व आंदोलनात सक्रिय समर्थन दिलं पाहिजे. आणि नाही मागितलं तरी दिलं पाहिजे. स्वतःहून दिलं पाहिजे. आपण होऊन गेलं पाहिजे. कारण आपण एकटं ही लढाई लढू शकत नाही. काही सांगणार नाही मित्र. फार ठरवून आलोय मी काय बोलायचं. आता कल्पना करा. त्यासाठी आम्हाला इतरांच्या समस्या माहित असल्या पाहिजे. आज ओबीसीची समस्या आहे, जातवार गिनती होत नाही. आणि ओबीसीने जातवार गिनतीचं आंदोलन सुरू केलं की बौद्धांच्या सर्व संघटनांनी पाठीमागे डिक्लेअर केला पाहिजे आणि त्यांचं रस्त्यावर आंदोलन असतं तर आपण गेलं पाहिजे. कल्पना करा, सगळे बौद्ध भिक्खू चिवर धारण करून ओबीसीच्या जनगणनेसाठी आंदोलनात चिवर आणि झेंडा घेऊन. काय म्हणते ओबीसी? भिक्खू इकडे आले. पहिल्यांदा म्हणते हे कसं काय? पुन्हा दुसऱ्यांदा गेलं, अरे अजून आहे. तिसऱ्यांदा गेलं, तुमच्या बद्दलची किलमिश आहे, विरोध आहे, हेवेदारी आहेत, शत्रुत्व आहेत. हे तर आपले मित्र दिसते. कळतंय? अरे बामण त्यांचा म्हणतो डीएनए आमचा त्यांचा एक आहे ना, आम्ही जायला तयार. देवेंद्र फडणवीस काय म्हणतो? ओबीसीचा माझा डीएनए काय? त्याला माहित आहे ना. 21 मे 2001 ला डीएनए संशोधन झालं.
डीएनए आणि त्या एससी एसटी ओबीसीचा डीएनए जुळत नाही. आणि ती जाहीर भाषेत सांगते. आणि आमचा डीएनए, आमचा आणि ओबीसीचा डीएनए एक आहे, आमचा आणि मराठा कुटुंबियांचा डीएनए एक आहे, इतिहास एक आहे, विरासत एक आहे, पूर्वज एक आहे, रक्त एक आहे, समस्या एक आहे आणि शत्रू बी एक आहे. म्हणून आम्ही स्वतःहून गेलं पाहिजे. जर हे आंदोलन यशस्वी करायचं असेल तर जसे ओबीसीच्या समस्येत, मराठा कुटुंबाची समस्या, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही, आपण आरक्षणाचे लाभार्थी आहोत. जो कोणी आरक्षण मागेल त्याला पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना तर रणनीती बनवता येतं का? आपण मी काय बनवली पाहिजे ना. आता मराठ्यांना काय नुकसान आहे, काय नुकसान काय, पण मराठ्यांना वाटेल की बौद्ध लोक आमचा शत्रू नाही असं एवढंच करायचं. आणि शिवाय घालून दिला तर बौद्ध भिक्खू सहित बॅनर लावून दिला तर बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली पाठिंबा. काय होईल, काय नुकसान काय. आदिवासींची समस्या आहे, त्यांना 5वी आणि 6वी अनुसूची लागू होत नाही, लागू केली जात नाही. वाचा 5वी आणि 6वी अनुसूची काय, 244(1) आणि 244(2) बाबासाहेबांनी संविधानात दिलं. तर त्यांच्यासाठी आम्ही आता एनटीडीएनटी घुमंतू जाते, भटक्यामुक्त जाते, त्यांना ब्राह्मण गुन्हेगार जाती म्हणते, त्यांना वेद्य आयोग लागू केला नाही, त्यांना इजाती आयोग लागू केला नाही. आणि त्यांनी जर आंदोलन सुरू केलं तर आपण त्यात पाठिंबा दिला पाहिजे, सक्रिय सहभागी झालं पाहिजे, समर्थन केलं पाहिजे. मग ही 1 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी जर सतत झालं तर ते लोक विचार करतील बौद्ध लोक आमचे शत्रू नाहीत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक प्रेम भावना, आदराची भावना निर्माण होईल आणि एक होईल की ते तुम्हाला विरोध करणार नाही. आता कोण विरोध करते तुम्हाला? ते विरोध करतात. कोणत्या नावावर? हिंदूच्या नावावर. फायदा कोण घेते? ब्राह्मण. म्हणून त्यांचा विरोध तरी कमी होईल ना, बंद होईल आणि मग पुढे गाडी जाईल. तर हे जर केलं, जेवढ्या आता महिलांच्या समस्या आहेत, कामगारांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस लागू होत नाही, कामगार कायदे नवीन आणलेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, 66,000 शाळा बंद झाल्या महाराष्ट्रातल्या, 2,000 कोटीचं बजेट नाही म्हणून, आणि कुंभमेळा उद्या होतोय महाराष्ट्रात नाशिकला, 14,000 कोटीचं बजेट दिलं. वाचत असाल तुम्ही सोशल मीडियावर. विद्यार्थ्यांच्या समस्या, बेरोजगारी वाढली, त्यांच्या समस्या आहेत. तर ह्या सर्व समस्या ज्यांनी आंदोलन केली त्यात जर तुम्ही पुढाकार घेतला आणि सहभागी झाला तर त्या लोकांच्या मनात तुम्ही प्रेमाचं घर करू शकाल. आज ते आपल्याला कपडात, आपण त्यांच्या कपडात बसलो, शत्रू मानायला लागले नसताना, कारण नसताना. तर ह्या जर गोष्टी केल्या तर वेगळं वाद. हा, याला वेळ लागेल, पण ह्याच्यात चिकाटी पाहिजे, निरंतरता पाहिजे. ब्राह्मणाचा दैवी आदेश आहे, अस्पृश्याच्या हातचं पाणी प्यायचं नाही, जेवण करायचं नाही, त्याला शिवायचं नाही. तरी सुद्धा ते तुमच्या घरी येऊन चहा पाणी पितात मतासाठी. आम्ही नाही करू शकत. ब्राह्मणाची एक इच्छा येते की महाबोधी महावीराचं आंदोलन हे बौद्धांनी एकट्यानेच लढावं. फार खास गोष्ट सांगतो, मी भाषण नाही करत, फक्त बौद्धांनी लढा. आणि बौद्ध हे लढले की एससी एसटी ओबीसीला तुमच्या विरोधात हिंदू म्हणून भडकवतात. आणि हे शिकलेल्या लोकांनी गावात जाऊन सांगायचे. आणि यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण दिले, स्कॉलरशिप दिली, प्रमोशन दिले, नोकरी दिली, बंगला दिला, गाडी दिला, यासाठी. हे तुम्ही गावात जाऊन सांगा. तसं होत नाही, तसं व्हायला तयार नाही. आता आपण एकटं लढल्यामुळे काय झालं माहिती? 1978 ला नामांतराच्या प्रकरणात 16 वर्ष नामांतराचा लढा झाला. फक्त बौद्धांना मारलं आणि सर्वात जास्त मराठवाड्यात मारलं. बाकीचे लोक म्हणले आपला काय संबंध आहे, ते बौद्ध बघून घेतलं. ओके. 1984 ला 10,000 शीख मारले. 30 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधीची हत्या झाली आणि 10,000 शीखांची कत्तल झाली. सिखिझम वर्सेस हिंदुइझम झालं. बाकीचे लोक म्हणले आमचा काय संबंध आहे, ते शीख बघून घेतले. नीट ऐका. 1992 ला मुंबई बैंगनवाडी शिवाजीनगर मध्ये दंगल झाली आणि मुस्लिमाला ठार केलं. आतापर्यंत आकडा माहित नाही की किती मुसलमान गेले. बाकीचे म्हणजे आमचा काय संबंध आहे, मुसलमान बघून घेतले. 2000 साली ख्रिश्चनांना जाळून मारलं ओडिसामध्ये, भुवनेश्वरला. फादर ऑस्टिन त्याचं नाव, त्याला त्याच्या बायकोला जाळून मारलं. बाकीचे लोक म्हणजे ख्रिश्चनाचा संबंध आहे, आमचं काय, बघून घेतील ख्रिश्चन. 2005 ला ओबीसीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. ओबीसीला सुपर स्पेशालिटी कोर्सेस मध्ये
आणि स्पेशल फोर्सेस मध्ये रिझर्वेशन देण्यात आलं आणि ह्याला विरोध करण्यासाठी 2 संघटना काढल्या, युथ फॉर इक्वॅलिटी अँड इंडिया अगेन्स्ट करप्शन. कुणी काढल्या माहिती द्या माणसांना. हरियाणाचा लाला अरविंद केजरीवाल IRS आणि आम आदमी पार्टी कोण चालवते? माहित नाही ना. ओबीसीचा एक विशेष आहे, ओबीसीच्या विरोधात जे आंदोलन करतील ओबीसी त्यांची सत्ता आणतो. अरविंद केजरीवाल ओबीसीच्या विरोधात आंदोलन केलं दिल्लीत, ओबीसीने त्यांची सत्ता आणली. 1981 पासून ओबीसीच्या विरोधात भाजपने आंदोलन सुरू केलं आणि आता भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात आली ओबीसी. कारण जागृती नाही आणि हे करणारा रिस्क घेऊन, ही जोखीम आहे, रिस्क आहे. आता बाहेर पडल्यावरही मला गोळ्या घालू शकतात लोक, पण मी ठरवलंय मला आनंद होईल की हिंगोलीच्या लोकांना सांगून मिळेल. ओके. आणि काय ते मरणारच आहे, काय अमरपट्टा घेऊन थोडी त्या मला कधी ना कधी मरणारच नाही ना. सगळे पूर्वज मेले, मी थोडा जिवंत राहणार आहे, पण मला आनंद वाटेल सांगून मिळेल. रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. गोड बोलून पाठीवर हात ठेवून शबास गड्या म्हणून भले दादा म्हणून प्रबोधन जागरण होत नसतं. म्हणून अण्णा भाऊ साठे म्हणतात जग बदल घालून भाव गेले सांगून मला कोण. पाठीवर हात फिरवून जग बदल गावच घालावं लागेल, एक घाव 2 तुकडे करावं लागेल, रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल आणि जेवढा जास्त शिकला त्याला जास्त पत्करावी लागेल. कारण आम्हाला जास्त कळते तर समाजाला कळलं पाहिजे, त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. तर ह्या जेवढ्यांच्या आहेत यांना एकटे करून मारलं त्यांनी. आता 2005 ला ते ओबीसीला मारलं, हे सगळं एकटे करून मारतात. म्हणून जर आपण सगळे एकत्र झालो तर काय होईल? फरक पडेल ना. एकत्र झाला तो फरक पडेल. आणि म्हणून ही आपली जबाबदारी असली पाहिजे की आम्ही एकत्र. ते नेहमी काय करतात? आदिवासीला नक्षलवादी म्हणतात, मुसलमानाला आतंकवादी म्हणतात, मराठा कुणबी ओबीसीला जातीवादी म्हणतात, आपल्याला आरक्षणवादी म्हणते, आपण ब्राह्मण राष्ट्रवादी. काय अजीब गोष्ट. राष्ट्रवादी कांशीरामजी चमारों के नेता, छगन भुजबल मालियों के नेता, गोपीनाथ मुंडे बंजारियों के नेता, शरद पवार मराठों के नेता, अटल बिहारी राष्ट्रीय नेता. आणि पेपरवाले जातात हो ते नाही ब्राह्मण नेता. तर हे प्रबोधनाचा जागरणाचा मुद्दा आहे. हे प्रबोधन जागरण आम्हाला करावं लागेल. काय केलंय? पूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध महार होतं, नंतर मराठा विरुद्ध धनगर केलं, आता मराठा विरुद्ध ओबीसी. सिंगल आऊट केले मराठ्याला. कालच्या नगरपालिका आणि महानगर सिंगल आऊट. कुठे काय कळलं सुद्धा नाही आऊट कसं झालं. तर याचं जागरण, याचं प्रबोधन ज्याला जास्त कळतं, ज्याला जास्त माहित आहे त्याने केलं पाहिजे. एक छोटस षडयंत्र सांगतो जातं. किती वेळ बोलायचं सर? 5 मिनिटं बोलू शकतो? जवाहरलाल नेहरूंना 1949 काय झालं? 26 जानेवारी 1950च्या पूर्वी एक गोष्ट ठरली अलिखित की जी वस्तू जिथं आहे तिथंच राहिली पाहिजे. स्मारक, मशिदी, मंदिर, विहार, बिल्डिंग ते हलवतात नाही ना, जिथं आहे तिथं राहिली पाहिजे. आणि ही गोष्ट ज्या मंत्रिमंडळात किंवा त्या संविधान सभेत ठरली ते सर्वांना माहित होती, नेहरूला माहिती. मग नेहरूनं काय केलं? रामलल्लाच्या मूर्ती गोरखपूरहून आणल्या आणि बाबरी मशिदीत ठेवल्या. ठेवणारी लोकांची नावं बलरामपूर रियासतीचे महाराजा पाटेश्वरी प्रसाद सिंह, पंडित दिग्विजय नाथ आणि फैजाबादचे कलेक्टर के नायर या तिघांनी मिळून ठेवले. आणि तिघं घनिष्ठ मित्र. या के नायर नावाच्या कलेक्टरला पुन्हा काँग्रेसनं खासदार बनवलं. मूर्ती ठेवल्या. मग त्याला कुलूप लावलं. ते कुलूप इंदिरा गांधीने उघडलं, राजीव गांधीने शिलान्यास केला आणि पी.व्ही. नरसिंहरावनं मशीन पाडलं. आणि ते पाडण्यासाठी सी.के. जाफर शरीफ रेल्वे मंत्री होता, कारसेवक त्या रेल्वेनं पोहोचवलं. हे केले. आता आपलाही 1949चा काय नीट लक्षात घ्या. आपला 1949चा पण ते जे होतं स्मारकाबद्दल होतं आणि बाबरी मस्जिद स्मारक आहे. त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं, पण ते केलं हिंदू मुस्लिम लावण्यासाठी. म्हणजे आता जी भाजप करते त्याची
त्याची तयारी काँग्रेसने केली आहे. परंतु ते स्मारक होतं, आमचा कायदा आहे आणि आर्टिकल 13 सांगतं भारतीय संविधानातलं की 26 जानेवारी 1950 पूर्वीचे सर्व कायदे रद्द झालेले आहेत, शून्य घोषित करण्यात आले. घरी गेल्यावर संविधान घ्या, नसेल तर आणि 13 आर्टिकल वाचा. जगामधलं सर्वात उत्कृष्ट आर्टिकल 13, संविधानातलं सर्वात उत्कृष्ट, म्हणजे बाबासाहेब त्याचं ड्राफ्टिंग करू शकतात, जगात कोणीच करू शकत. काय 13 माहिती आहे? त्या 13 मध्ये लिहिलंय, नंबर 1, 26 जानेवारी 1950 पूर्वी जेवढे कायदे होते आणि जे संविधानाशी विसंगत आहेत ते शून्य घोषित करण्यात आले. काय अर्थ म्हणतो का? 3000 वर्षाची मनुस्मृती डॉक्टर आंबेडकरांनी एका ओळीत खतम केली. पुन्हा दुसरं 13(2), वर्तमान काळात त्याच्या विसंगत कायदे असतील तर तेही शून्य घोषित होतील. नंबर 3, भविष्यकाळात संविधानाची विसंगत कायदे करता येणार नाही, आणि त्यांचा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ संपवला 13 म्हणून 13 खटक त्यांनी. इतकं जर आमच्या महापुरुषांनी केलं असं तर आम्हाला थोडी माहिती असली पाहिजे मित्र, म्हणून ही विशेष बाब तुम्हाला माहीत असावी म्हणून सांगितली. अगदी तसंच सध्या हे नोंद घ्यायचं चालू आहे. आर्टिकल 13 नुसार हे बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर असलं तरी बिहारचं सरकार त्याला पाठिंबा देते आणि बिहारच्या सरकारला केंद्राचं सरकार पाठिंबा देते, कारण विधानसभा आणि लोकसभामध्ये त्यांचे लढत. आता जो महत्वाचा उपाय दुसरा आहे तो जर तर सांगतो. मी एक मुद्दा सांगितला होता की आज नेमके बौद्ध कोण आहेत ते त्यांना सांगितलं. एक उपाय म्हणजे एक दुसरा मुद्दा सांगितला. मित्र, 27 सप्टेंबर 1925 ला RSC ची स्थापना झाली. 2014 त्यांची सत्ता येणं सुरू झालं. आज पूर्ण सत्ता त्यांची आहे, ग्रामपंचायत पासून, आणि ते हिंदू राष्ट्र बनवण्याच्या तयारीत आहे. 100 वर्ष झालं. ओके. 1956 ला बाबासाहेबांनी मी शपथ घेतली, बाबासाहेबांनी मी घोषणा केली की सारा भारत बौद्धमय. त्याला मी 77 वर्ष झाली. आपली काय तयारी, आमची काय तयारी, त्यांची तयारी झाली सगळी. हिंदू राष्ट्र, आणि हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांचं गुलाम राष्ट्र. आणि बाबासाहेब म्हणत होते सारा भारत बौद्धमय करेल, म्हणजे बुद्ध राष्ट्र बनले. आणि बुद्ध राष्ट्र म्हणजे दुःखातून मुक्त करणारं, गुलामीतून मुक्त करणारं राष्ट्र. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर नवा समाज आणि नवा देश निर्माण करणारा राष्ट्र. त्याची तयारी. कशासाठी शिकवले, कशासाठी स्कॉलरशिप दिली, कशासाठी नोकरी दिली, कशासाठी प्रमोशन दिले, कशासाठी बंगले दिले, कशासाठी गाड्या दिले, कशासाठी पद, प्रतिष्ठा, मान सन्मान दिला. हे गावात जाऊन आम्ही केलं नाही, लोकांना जागृत केलं नाही. त्यामुळे लोक आमच्या सोबत नाही. हे प्रबोधन जागरण करायला पाहिजे होतं. असंघटित लोकांना संघटित करायला पाहिजे होतं. अज्ञान लोकांना ज्ञानवान बनवायला पाहिजे होतं. दिशाहीन लोकांना दिशा द्यायला पाहिजे होती. आणि अजागृत लोकांना जागृत करायला पाहिजे होतं. आणि नेतृत्वही लोकांचं नेतृत्व आम्ही करायला पाहिजे. ते होताना दिसत नाही. म्हणून ती लोक शोधू आपण, कोण आहेत ते, कोण मध्ये करू. मित्र, बुद्धाने ग्रहत्याग का केला, खरं तर खूप लांबू शकतो विषय, परंतु आम्हाला खोटं सांगतात. बुद्धाने ग्रहत्याग का केला, बुद्ध सांगतात मी ग्रहत्याग का केला, पण आम्हाला शिकवतात खोटं. म्हातारा दिसला, प्रेत दिसलं, आजारी मनुष्य दिसला आणि संदेश दिसला. अरे आम्ही PhD जाऊन तेच करतो तेच. मग बाबासाहेब म्हणतात मी बुद्ध साहित्य वाचत गेलो आणि बुद्धाचं कोणतं बामणाचं कोणतं कळत गेलो. कोण म्हणते, कोण कोण आपल्याला कळेल, आपल्याला. मग बाबासाहेब म्हणतात बुद्धाचं कोणतं आणि ब्राह्मणाचं कोणतं ओळखण्यासाठी मी एक कसोटी लावली. जे तर्कावर टिकते बुद्धाचं नाही टिकते ब्राह्मणाचं. बाबासाहेब आहे. आणि मग त्यांनी तर्क दिला की त्या कपिल वस्तूमध्ये 29 वर्षात एक बी म्हातारा बुद्धाला कसा दिसला नाही, म्हणजे खोटा. एक बी माणूस कसा मिळाला, एक बी माणूस आजारी कसा पडला नाही, म्हणजे हे सगळं खोटं. मग परिव्रतेचं खरं कारण काय आहे? खोटी कारण सांगितली. नैमित्तिक कारण वहिनी नदीचं पाणी वाटप आहे. आणि कोळी आणि शाक्यामध्ये तेव्हा भांडणं व्हायची. कोळी म्हणजे कोळी, बुद्धाची आई कोळ्याची होती, महामाया. आणि बुद्धाची आई आणि वडील यांच्यात
भांडणं व्हायची म्हणून बुद्धाने प्रस्ताव ठेवला, पाणी वाटप करून घ्या, आणि मग तो अस्वीकार केला आणि बुद्धाला शिक्षा झाली आणि बुद्धाने घर सोडलं. पुन्हा सांगतात बायकोला झोपे सोडून गेला, मुलाला झोपे सोडून गेला. घरी गेले, वडिलांना बोलवलं, मावशीला बोलवलं, बायकोला यशोधरेला बोलवलं, राहुलला बोलवलं, मीटिंग घेतली, प्रस्ताव ठेवला, पटवून दिला आणि मग घरदार सोडले. ते काय रामदास होते का पळून दिला? काय झालं आमच्यात प्रचंड कन्फ्युजन आहे, इतकं कन्फ्युजन आहे. मी एका लग्नाला गेलो, तिथं भटजी होती, त्यांना लग्नाची घाई असते कारण पुढे दुसरं असतं. मग 7 मुंगल असते, 6 झाले, आता 7वी, आता सावधान समजलं. मग त्या भटजीला लहर आहे. 7वी पूर्वी ते म्हणले कुणाला काय सांगायचं असेल तर बोला, आता 7वी शेवटची आहे आणि त्यानंतर लग्न लागेल. मग काय बोलताय ना, एक तरुण पोरगी लेकरू कडेवर घेऊन पुढे आली. ते नवरीनं पाहिलं, तिला संशय आला, तिनं त्या नवऱ्याच्या कानफड्यात दिली. नवऱ्याच्या मामाला राग आला, त्यानं नवरीच्या मामाच्या कानफड्यात दिली. स्टेजवर गोंधळ, त्या भटजीला कळण्याचं काय झालं. मग भटजीच्या लक्षात आलं की कोण पोरगी आली, तिला बोलव. मग तिला बोलवलं, बाळ तू का आली, हे सगळं तुझ्यामुळे झालं. काय नाही म्हणले, माग उभी होती. काय भटजी प्रचंड कन्फ्युजन आमच्या लोकांना. आणि मला वाटतं ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याच जास्त, त्यामुळे जास्त होत. म्हणून आम्हाला हे बघावं लागेल मित्र. म्हणून बुद्धाने हृदयात का केला, दुःखावर आणि गुलामीवर, दुःखमुक्त करण्यासाठी आणि गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि भेदभावावर उपाय शोधण्यासाठी बुद्धाने घडला. आणि बुद्ध मराठा कुणबी ओबीसी होते, ही चळवळ मराठा कुणबी ओबीसी होते. त्यानंतर बुद्ध म्हणतात की संघ का बनवला. त्या निरंजना नदीच्या काठी बुद्ध आणि महाकाश्यप उभे होते आणि महाकाश्यपाने बुद्धाला विचारलं, म्हणते ही विषमता का आहे, देशात विषमता का आहे, राज्यात विषमता का. बुद्धाने सांगितलं कारण विषमतेची कारणं दिली. मग महाकाश्यपने विचारलं विषमतेची कोणती कारण. मग बुद्धाने सांगितलं विषमतेला मानणारे लोक अज्ञानी आहेत आणि अज्ञान हे मूळ कारण आहे आणि म्हणून ते अज्ञान नष्ट करण्यासाठी मी भिक्खू संघ निर्माण केला आहे. भिक्खू संघाची निर्मिती का, अज्ञानी लोकांना ज्ञानवान बनवणं. तुम्ही ज्ञानवान झाला की समस्या 50% सुटते. पुन्हा महाकाश्यप विचार करा, मग हे विषमता केव्हापर्यंत राहील, जोपर्यंत अज्ञान राहील आणि अज्ञानाला मांडणारी माणसं राहतील. आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण दिले, हे अज्ञान दूर केलं पाहिजे. आता बुद्धाने काय केलं, फार वस्ताद माणूस होते बुद्ध. बुद्ध केवळ धर्माची व्यक्ती नव्हती, तर बुद्ध हे जगातले कुशल संघटक होते. 2500 वर्षापूर्वी सगळ्यात मोठं जगातलं केडावेस ऑर्गनायझेशन म्हणजे भिक्खू संघ. आणि मग बुद्धाने काय केलं, ते गेले आणि त्या बोधगया जिथं आहे तिथं बसले. 5 वर्ष बसले, वय वर्ष 29 ते 34, 5 वर्ष. आणि ब्राह्मणांनी जेवढी कर्मकांड सांगितली ती सगळी कर्मकांड बुद्धाने केली, सगळी. एवढंच की पोटाला 5 चिटकली इतकी कर्मकांड केली. कारण त्यांनी सांगितलं हे कर्मकांड केल्यावर हे मिळेल, ते केल्यावर हे मिळेल, सगळी केली. आणि सगळी केल्यावर बुद्धाने सांगितलं हे सगळं फालतू आहे. आणि आम्ही सुरू केलं, पांढरा धागा, मग मेणबत्ती, मग मुलग्यावर बसला. मी एका ठिकाणी गेलो, त्यांनी सांगितलं मुलग्यावर बसलं पाहिजे. आता त्याला पोट वाढलं, त्याला बसतात. आता म्हणलं काय धर्माचं मोठं नुकसान होईल, पण नाही काय किती मोठं नुकसान होईल. नाही ते बसलं पाहिजे. गेला निघून पुन्हा आलाच नाही. बस मला काय करतो आम्ही, कुठे टेक्निकल बाबीला किती महत्व दिलं पाहिजे. आणि त्या टेक्निकल बाबीला महत्व दिल्यामुळे सगळा भेटला. तिथं बसले बुद्ध. मग सांगितलं कर्मकांड करून काय होणार नाही. आणि त्यांनी कर्मकांड सोडली ना, आम्ही उपवास, तापास, व्रत, वैकल्य, यज्ञ, याग सगळं सोडून केलं. काहीच नाही. सगळ्यात हिमोग्लोबिन कमी झालं. महिलांचा हिमोग्लोबिन कमी आहे. कर्मकांड पुन्हा त्यांनी चिंतन सुरू केलं आणि चिंतन केलं दुःखावर. आणि दुःखाबद्दल 4 आर्य सत्य सांगितले. नंबर 1 जगात दुःख आहे. नंबर 2 दुःखाचं कारण आहे. नंबर 3 दुःखाचं निवारण करता येतं. आणि नंबर 4 दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे. सांग पुन्हा काय चिंतन केलं 5 वर्ष. पुन्हा काय चिंतन केलं की दुःखाचे 3 प्रकार आहेत. व्यक्तिगत दुःख, सामूहिक दुःख आणि नैसर्गिक दुःख. व्यक्तिगत दुःख म्हणजे आ बैल मुझे मार, स्वतःहून अंगावर घेतलेली दुःख.
हे व्यक्तिगत दुःख आहे. आता मी दारू केलो तर लिव्हर तुमचं कसं खराब होईल? मी खोटं बोललो तर शिक्षा मला होईल, तुम्हाला नाही. मी चोरी केली तर मला सजा होईल, तुम्हाला नाही. मी व्यभिचार केला तर यश मला होईल, तुम्हाला नाही. मी दारू पिलो तर लिव्हर माझं खराब होईल. ही आहे पंचशील. आणि ह्या व्यक्तिगत दुःखावर उपाय सांगितला पंचशील. पानाची पाता वेर म्हणी शिक्का परम समाधिया. अदिन्न राणा वेर म्हणी शिक्का परम समाधिया. कामेषु मिच्छाचारा वेर म्हणी शिक्का परम समाधिया. मूसा वाला वेर म्हणी शिक्का परम समाधिया. सुरा मेरे मध्य प्रमाद खाना वेर म्हणी शिक्का परम समाधिया. म्हणजे काय? पानाची पाता म्हणजे मी हिंसा करणार नाही आणि जी करीन त्याचं अनुसरण करणार नाही, समर्थन करणार. अदिन्न दाना मी चोरी करणार नाही आणि जी करीन त्याचं समर्थन करणार नाही, अनुसरण करणार नाही. कामेषु मिच्छाचारा मी व्यभिचार करणार नाही आणि वाईट वागणाऱ्याचं, अनैतिक माणसाचं, कलंकित माणसाचं समर्थन करणार. मुसावाला खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलणाऱ्याचं समर्थन करणार नाही. आणि शेवटी सुरा मेर आहे, दारू पिणार नाही, पिणाऱ्याचं समर्थन करणार. जगाने जरी हे पाळलं तर जगात दुःखमुक्त होऊ शकतं. जग भारत सोडा हो, तुम्ही सोडा जग. आता काय होतंय हे सगळं मराठीत आम्ही सांगत नाही. आमचे भिक्खू बी वस्ताद आहेत, ते पालीत सांगते, आम्हाला कळत नाही. बामण संस्कृत मध्ये सांगते, कळत नाही. एकूण कळत नाही. लग्नात मराठीत सांगा, पालीत म्हणा. पाली आमची मूळ भाषा, पण मराठीत सांगा. आणि उद्या तुम्ही त्या हिंगोलीच्या चौकात बोर्ड लावा, पानाची पाता त्याचा अर्थ खाली हे सगळं लावा आणि खाली लिहा मराठी कुणबी ओबीसी सिद्धार्थ गौतम बुद्ध. लावा दरवर्षी. काय चमत्कार होतो आणि त्यांचा आहे ना, ते मराठा आहे. काय करायला पाहिजे कळलं पाहिजे मित्र. हे पंचशील आहे आणि हे पाळायचंय, बोलायचं नाही, व्यक्तिगत जीवनात पाळायचंय. आता मला सांगा, हिंसा करू नये, दारू पिऊ नये, खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये असे केव्हा म्हणतात? केव्हा? जेव्हा लोक चोरी करतात, दारू पितात, हिंसा करतात, व्यभिचार करतात, त्यावेळी कोण करत होतं? का बुद्धाला गरज पडली? असंच हवेतून सिद्धांत येत नसतात. हे सगळं ब्राह्मण करत होते. आफ्रिकेतून भारतात एड्स आला नाही, भारतातून आफ्रिकेत गेला. आणि पहिला एड्स ग्रस्त इंद्र, दुसरा बाजीराव. इतिहास नीट माहित असला पाहिजे मित्र. अशा मुंग्या आल्या पाहिजे डोक्यात. मग पुन्हा बुद्धाने दुःखाचं दुसरं सांगितलं, दुसरा प्रकार सामूहिक दुःख. आणि त्या सामूहिक दुःखावर उपाय सांगितला अष्टांगिक मार्ग. एका समूहानं दुसऱ्या समूहाला लादलेलं दुःख. ब्राह्मण आले समूहाने आणि आम्हाला शूद्र बनवलं, अतिशूद्र बनवलं, अस्पृश्य बनवलं आणि हक्काधिकारापासून वंचित केलं. याच्यावर अष्टांगिक मार्ग. तिसरा प्रकार सांगितला नैसर्गिक दुःख. आता भूकंप झाला, पाऊस आला, सुनामी आली, कुणाचाच हातात नाही आणि त्याच्यावर उपाय सांगितला 10 पायरी. आता हे सगळं ज्ञान बुद्धाला तिथं झालं, ते ज्ञानप्राप्ती. बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला, ज्ञान प्राप्ती वैशाख पौर्णिमेला, लग्न वैशाख पौर्णिमेला आणि महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख. जगात कुणाच्याच वाट्याला हे असं बुद्धाच्या. आता बुद्धाकडे ज्ञान आणि समाजात दुःख. मग बुद्धाकडून समस्या, हा मी कुठं एकटा कुठे जाऊ, कुठे जा. म्हणून भिक्खू संघाची निर्मिती. आणि जा हे समाजातलं दुःख दूर करा. माझ्याजवळ औषध आहे आणि समाज रोगी आहे. औषध असताना रोगी असणार नाही पाहिजे, पण औषध एकट्याजवळच आहे. म्हणून बुद्धाने MRI, गलत अर्थ लावू नका, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काय नाही तर तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटायचं झालं. पुन्हा बुद्धाने आपल्या क्रांतीचे सिद्धांत निर्धारित केले. बुद्धाने जी क्रांती केली ना, त्याचे सिद्धांत निर्धारित केले मित्र हो. एक रणनीती बनवली बुद्धाने. काय रणनीती बनवली? अगोदर लोकांची लढाई लढली किंवा आधी केले मग सांगितलं. खौर केला, अगोदर सगळं केलंय मग दुसऱ्याला सांगितलं. खौर केला, चिवर घेतलं, हातात भिक्षापात्र, हे सगळं केलं. दुसऱ्यांदा काय केलं? म्हणजे जंगलात जाऊन 5 वर्ष ध्यान साधना करून, तपश्चर्या करून जगातल्या लोकांना दुःख मुक्त आणि गुलामीतून मुक्त करणारी जगातली पहिली आणि शेवटची व्यक्ती तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. हे जमलं नाही अजून. सगळे जातात कुंभमेळ्यात येतात, अजून कोणाला ते जमलं नाही. मग बुद्धाने दुसरा सिद्धांत काढला. पहिल्यांदा आधी केले मग सांगितले. दुसऱ्यांदा लोकांची लढाई लढली,
आणि गायीच्या हत्येला आंदोलनाचा मुद्दा बनवला. त्यावेळी गोवंश हत्या होती, ब्राह्मण करत होते, गायी कापून खात होते, त्याला आंदोलनाचा मुद्दा बनवला. तिसरी गोष्ट बहुजन हिताय बहुजन सुखाय हा सिद्धांत आणला. चौथी गोष्ट गुणकर्म विभागशी हा सिद्धांत आणला. पाचवी जानो मानो सिद्धांत आणि सहावी तर्क सिद्धांत. या सिद्धांताच्या आधारावर बुद्धाने क्रांती केली आणि त्यासाठी अजून एक आयडिया केली, स्ट्रॅटेजी म्हणून. आधी ब्राह्मणाला कन्व्हिन्स केलं, बुद्ध कन्व्हिन्स करायला अवस्थात होते, ब्राह्मणाला कन्व्हिन्स केलं. नंतर राजे महाराजांना कन्व्हिन्स केलं आणि राजाने बुद्धाचा विचार स्वीकारला की सगळं नगर ते राज्य स्वीकारायचं, असा भारत बौद्धमय झाला. नंतर व्यापाऱ्याला कन्व्हिन्स केलं, नंतर अंगुलीमालासारख्या गुंडाला कन्व्हिन्स केलं, नंतर आम्रपाली सारख्या बदनाम स्त्रियाला संघात स्थान दिलं रणनीती म्हणून. परिणाम काय झाला माहिती? या बुद्धाच्या रक्तविहीन क्रांतीचा परिणाम राजे शूद्र राजे झाले. चंद्रगुप्त मौर्य शूद्र होते, राजे झाले. ज्ञान विज्ञान मुक्त झालं, महिला मुक्त झाल्या, ब्राह्मणाचं भय आणि ब्राह्मी धर्म नष्ट झाला आणि दोनच वर्ग उरले, एक ब्राह्मण आणि दुसरा बुद्धाचे अनुयायी. विषय 2 नंबरचा मुद्दा सांगितला ताकि इतिहास त्यांना सांगावा लागेल. मग आता ब्राह्मण तर हिंगोले दिसतात, बुद्धाचे अनुयायी कुठे गेले? कुठे आसमान खा गया जमीन निघल गई, गए कहा? ते बाबासाहेबांनी शोधून काढलं, ते बाबासाहेबांनी शोधून काढलं आणि बाबासाहेबांनी शोधून काढून सगळ्यात मोठ्या भावाला 340 कलमानुसार ओबीसी म्हणून हक्क अधिकार दिले. तो मोठा भाऊ पहिला बौद्ध होता, दुसरा भाऊ अस्पृश्य त्याला एससी घोषित केलं, तिसरा आदिवासी त्याला एसटी घोषित केलं, चौथा एनटी आणि पाचवा त्यांनी धर्म परिवर्तन केले आणि सहावा तुम्ही सावी बहीण. आता ह्या सर्वांना विचारधारेवर एकत्र केलं तर अजून ते सगळं डिटेल सांगायला वेळ नाही आपल्याकडं. आता चिठ्ठी बी आली आणि आपण बी थांबलं पाहिजे. मला सांगितलं होतं 7:30 वाजता सुरू होणार, म्हणलं 8 वाजता सुरू होईल तर 2 तास, परंतु ते नाही झालं. असो, तुम्ही जर भविष्यामध्ये पूर्ण एक दिवस सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत एक दिवस याच्यावर बोलता येऊ शकते, पण हे सगळं कळलं पाहिजे. म्हणून मित्र हो, बाबासाहेबांनी विचार केला की मी अस्पृश्य आहे आणि आम्ही 15% आहोत, तर आम्ही लोहचुंबकासारखे एकटे एकत्र झालो तरी आम्ही राजकीय जमात होऊ शकत नाही. मग इतिहासाची पानं चाळली आणि दुसरा भाव शोधून काढला, त्याचं नाव आदिवासी. पुन्हा आदिवासी 7.5, आम्ही 15 बेरीज केली, किती झाले? 22.5, तरी 50च्या पुढे झाले. म्हणून पुन्हा इतिहासाची पानं चाळली आणि थोरला भाव शोधून काढला, त्याचं नाव ओबीसी. तो 52, आता 74 झाले. हा, आता होऊ शकतो. म्हणून ओबीसीला जागृत करण्यासाठी त्यांनी खूप काही केलं. आता वेळ नाही. ब्राह्मणांनी ओबीसीचं कल्याण केलं, एक गोष्ट दाखवा, आणि बाबासाहेबांनी ओबीसीचं नुकसान केलं, एक गोष्ट दाखवा. मी 20 मुद्दे सांगणार होतो तुम्हाला काय काय केलं बाबासाहेबांनी ओबीसीसाठी. म्हणून आम्ही आमच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे, आमचं मन मोठं केलं पाहिजे, विशाल केलं पाहिजे, घमंड, इगो, अहंकार, अक्कड बाजूला केलं पाहिजे. आम्ही होऊन त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे हे सगळं, त्यांना माहित नाही. आणि ब्राह्मणांनी हिंदू या नावाखाली त्यांना तुमच्या विरोधात उभं केलेलं. तर हे ट्रँगल सोडवायचं असेल तर आम्हाला आंदोलन ही संधी आहे. कोणतं? महाबोधी महावीराचं आंदोलन, आणि त्यानिमित्त लोकांकडे जाण्याची संधी आहे. आपण असं कराल. आपण मला ऐकलं, अर्धा तास जबरदस्तीने ऐकलं, त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. संयोजकांनी मला बोलवलं आणि माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. नमो बुद्धाय.